बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः ज्ञानदीपेन भास्वता. भगवंतानी भक्तांचं वर्णन केलं की ज्यांचं जीवन मीच आहे, ज्यांचा प्राण मी आहे, ज्यांचं सर्व काही मी आहे. जर त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी ते मलाच हाक मारतात, सुखामध्ये सुद्धा माझीच आठवण करतात. परिस्थिती कशी असू दे, त्यांचं चित्त माझ्यामध्ये आहे. अनुकूल प्रतिकूल, मच्चित्त मद्गत प्राणा, म्हणजे ते फक्त देवासाठीच जगतात असं आपण म्हणतो. देवासाठी श्वास घेतले, इतर त्यांच्या जीवनामध्ये काही ध्येयच आता उरलेलं नाही. असे जे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांना आता हे समजलंय की संसारामध्ये तुम्ही किती धडपड करा तेवढी शांतीचा लाभ होत नाही, शांती लाभत नाही, आनंद मिळत नाही. मिळतो तरी तो हरिओम करून निघून जातो, टाटा बाय बाय करून निघून जातो. आनंद कायम राहत नाही. वस्तू आपल्याला मिळत राहतात, परिस्थिती बदलत राहतात, पण आनंद मात्र टिकत नाही. तर जेव्हा असं त्याला रिअलाइज होतं, पूर्णपणे जाणीव त्याची पक्की होते, तेव्हाच मग त्याची भक्ती खूप वाढते आणि मग तो त्याच्यामध्ये रमायला लागतो, रममाण होतो. रमायला रमंती तुष्यंती यल्लब्ध्वा सिद्धो मत्तो भवति. नारद भक्तिसूत्रामध्ये नृत्यती. तर भक्तीची जी भावना आहे ती त्याला खूप दृढ होऊन जाते. अशी येणारी जाणारी भक्ती किंवा सकामी भक्ती, स्वार्थापोटी जे प्रेम आहे ते नाही. प्रेमासाठी प्रेम, याला म्हणतात अहेतुकी प्रेम, अकारण प्रेम, हेतू न ठेवता. एक शब्द आहे, तुलसीदासजी आपल्या एका भजनामध्ये म्हणतात, यह विनती रघुवीर गोसाई. म्हणे माझी एक विनंती. काय म्हणे, मला काय नकोय हे मी आधी सांगतो. मला हे नकोय, हे नका देऊ तुम्ही. चहोन सुगती सुमती संपत्ती रिद्धी सिद्धी
यश कीर्ती हे नका देऊ. मग म्हणे लोक तर देव म्हणाले की याच्यासाठीच लोक येतात माझ्याकडे. एक यादी घेऊन येतात आणि त्या यादीमध्ये टिक करतात, हे मिळाले आता हे राहिले. सुख संपत्ती आहे, सुख नाही आहे, यश आहे, शांती नाही आहे. तर तुला काहीच नको, यश कीर्ती समृद्धी रिद्धी सिद्धी, मग म्हणे काय पाहिजे, तर उरलंच काय. तर तिथे शब्द येतो हेतु रहित अनुराग रामपद. हेतूशिवाय, कारणाशिवाय, प्रयोजनाशिवाय तुझ्या चरणी माझा अनुराग होऊ दे. आणि एवढंच नव्हे, दिवसेंदिवस वाढू दे. हेतु रहित अनुराग रामपद, रामाच्या चरणी बढे. बढे म्हणजे वाढत. अनुदिन अधिकारी, दिवसेंदिवस वाढत. मागायचं असेल तर काय मागितलं पाहिजे, संतांकडून शिकलं पाहिजे. आपल्याला मागताही नाही येत काय मागायचं. हेची दान देगा देवा, तुझा विसर न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मागण्याची वस्तू ही आहे, कारण शेवटी माणसाचं हित याच्यामध्येच आहे. ठीक आहे, जीवन चालवण्यासाठी पैसाही पाहिजे, दारिद्र्य नको आहे, पण त्याला कधीच आपले संत लोक ध्येय नाही म्हणत, होऊच नाही शकत. कारण ज्या लोकांनी या ध्येयाची प्राप्ती केली ते म्हणतात आम्हाला खूप पैसा आहे, गडगंज म्हणतात, खूप पैसा आहे, पण म्हणे मजा नाहीये जीवनामध्ये, रस नाहीये, काळजी आहे सतत, ताण तणाव आहे. आजकाल तर खूपच वाढलं. लोकांना स्ट्रेस फ्री लाईफ पाहिजे, स्ट्रेस फ्री लाईफ, ताण रहित जीवन. पण होतं काय माहितीये, फ्रीली स्ट्रेस येतात. त्यासाठी तुम्हाला काही किंमत नाही द्यावी लागली, आपोआप ताण घेत राहत. सध्या तरुण मुलांचं जीवन असं खूप ताण आहे. तर इथे म्हणतात की भक्तांना हे कळलं आहे म्हणून ते भजताम प्रीतिपूर्वकम, काल आपण पाहिलं, खूप प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करतात. मोठे मोठे आम्ही पाहिले अनेक IIT वाले लोक सुद्धा इकडे वळले आहे आणि त्यांनी खूप भक्ती केली आहे, साधना करत आहे. आणि आपलं प्रोफेशनल लाईफ म्हणजे जीवन जगत आहे, पण म्हणजे पोटा पाण्याचं ते ठीक आहे, पण आनंदासाठी हे पाहिजे. गुरुदेव दोन वाक्य म्हणायचे ना, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ. एक आहे जगण्याचं स्तर आणि एक आहे जीवनाचं स्तर. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे सुख सोयी, हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मग भौतिक ज्ञानच त्याच्यासाठी काय उपाय आहे. खूप काय पदवी मिळवा, मोठ्या मोठ्या नोकऱ्या करा, पॅकेजेस मिळवा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल. पटापट 2-2 वर्षात 3-3 वर्षात गाड्या येतील वेगवेगळ्या, घराची उंची वाढत जाईल, सगळ्या सोयी येतील, ऍडव्हान्स जे काही आहे सगळं काय. पण जर स्टँडर्ड ऑफ लाईफ, जगण्याचं जर स्तर तुम्हाला वाढवायचं असेल, म्हणजे मनाचं स्तर, बुद्धीचं स्तर, विचार करण्याची पातळी, तर म्हणे याच्यासाठी तर आध्यात्मिक ज्ञानच उपयोगी आहे. भगवंताशिवाय तर हे होऊ नाही शकत. तर देवानी इथे काय सांगितलं की या लोकांकडे
बाह्य वस्तू तर सगळ्या आहे, पण आता मी त्यांना ददामी बुद्धियोगम, मी बुद्धियोग देतो जेणेकरून हे मला जाणतील, जीवनामध्ये पूर्णता येईल. ददामी बुद्धियोगम. अच्छा, बुद्धियोग मी देतो तर काय करतो, तर काल आपण इथेच थांबलो होतो. बुद्धियोग म्हणजे ज्ञान मी देतो, ज्ञान. आणि इथे एक रूपक इथे भगवंतांनी सांगितलंय, जणू काही ज्ञानाचा दिवा मी लावत आहे. ज्ञान दीपेन भासु. मी कृपा करतो तेषाम एव अनुकंपार्थ, त्यांच्यावरच फक्त कृपा करतो, कारण त्यांचीच डिमांड आहे, त्यांचीच मागणी आहे. बाकी लोकांना माझं ध्यान नकोच आहे. आता ज्याला भूकच नाही त्याला उगीच तुम्ही जेवण घालाल तर मग काय. तर आता हे एकदम योग्य अधिकारी झालेले आहे. यांनी मनाला शुद्ध केलेलं आहे, मनाला शांत केलेलं आहे. आता अशा मनामध्ये आत्मज्ञान होतं. जसं शांत वातावरणामध्ये सूर्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. वर जर शेवाळ असेल दिसत नाही, माती असेल, धूळ असेल दिसत नाही. स्वच्छ असेल पण चंचल असेल पाणी तरी प्रतिबिंब नीट दिसत. तर शांत पाहिजे, एकाग्र पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि श्रद्धेने भरलेलं पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. तर मग पहा ज्ञान होईल. तर या सगळ्या अटी भक्तांनी पूर्ण केलेल्या. असं आपण काही फॉर्म भरतो ना, फॉर्म, त्यामुळे सगळे कॉलम जर भरले तर मग प्रवेश. तर यांनी सगळ्या ज्या योग्यता आहे, अधिकार आहेत, मिळवला आहे. म्हणून मी त्यांच्यावर कृपा करतो. आणि काय करतो, अज्ञानजम तमः नाशयामी. कृपेचं हे सुद्धा स्वरूप आहे. कृपा म्हणजे एकदम मी लॉटरी उडून देतो असं नाही. कृपा म्हणजे फक्त पैसा देतो एवढंच. असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये की जेव्हा मी कृपा करतो ते सगळं घेऊन घेतो, असं उलटच म्हटलं. मग त्याचं लक्ष इकडे तिकडे जातच नाही, देवाकडे. बळीराजाची गोष्ट आहे ना, त्याच्यावर त्यांनी सांगितलं विधुनोती. बळीराजानं सगळं घेतलं पण त्यांनी स्वतःला आपल्याला दिलंय. त्या बळीराजा सुतल लोकांचं राज्य दिलं म्हणे तिथे मी पहारेकरी म्हणून मी तुझी सेवा करेन आता, कारण तू सगळं काही दिलं. ती गोष्ट आहे ना, ते अर्जुन आणखीन कृष्ण चालले होते आणि एक श्रीमंताचं असं घर होतं. कृष्णाने त्याकडे पाहिलं, त्या माणसाकडे, म्हणे तुझी खूप श्रीमंती वाढू दे, तू वाढ. पुढे गेले तर एक अगदी गरीब माणूस होता आणि त्याच्या घरामध्ये अंगणामध्ये एक गाय आणखीन वासरू बांधलेलं, काहीच नाही त्याकडे. ती व्यक्ती चांगली होती, सात्विक होती, पण अगदी गरीब. देवाने आशीर्वाद दिला की ही गाय मरून जाते. गाय मरो ही आज मी काय आशीर्वाद. अर्जुन म्हणाला, हे काय तुम्ही, तो जो श्रीमंत होता त्याला सांगितलं अजून तुला पैसे भरू, आणि याला तुम्ही म्हणता की एकच गाय आहे तिच्याकडे विचार, ती सुद्धा तुम्ही म्हणत आहे मेली तर बरी. कृष्णाने सांगितलं असं आहे, हा जो गरीब माणूस आहे ना, हा खूप मोठा भक्त आहे, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ही गाय मध्ये येत आहे. जर गाय गेली तर मग पूर्णपणे मग चित्त मध्यता प्राण. आणि जो श्रीमंत आहे त्याला अजून वासना आहे, अजून पैशाची, म्हणजे मिळू दे. जेव्हा त्याची वासना तृप्त होईल तेव्हा तो येईल. तर
देवाला माहित आहे कोणाला काय अशी. तर अर्थ काय? कृपा म्हणजे फक्त सुख समृद्धी संपत्ती मिळाली की कृपा असं नाही आहे. ती एक कृपा आहे. मी सांगितलं तुम्हाला सामान्य कृपा आहे. सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे, प्रकृती ठणठणीत आहे म्हणजे कृपा आहे देवाची. वयस्कर लोकांना तर रोज उठल्याबरोबर हे म्हटलं पाहिजे, तुझी कृपा आहे की मी उठलो. एक एक दिवस कठीण असतो. कृपा पाहिजे. पण विशेष कृपा काय तर म्हणे ही अज्ञानाचा नाश. कारण काय, नेहमीसाठी जर तुम्हाला मुक्ती पाहिजे तर अज्ञानाचा नाश करा. आणि काल आपण पाहिलं होतं अज्ञानजम तमः. अज्ञानापासून मोह उत्पन्न होतो, चुकीच्या धारणा समज विचार. जर अज्ञानाचा नाश झाला तर मग चुकीचे विचार, त्याला मी काल म्हटलं होतं मिथ्या प्रत्यय. देहोहम, मनुष्योहम, पुरुषोहम, स्त्रीहम, हेच आपल्याला वाटतं हेच परमसत्य आहे. म्हणजे हे काय सगळं देहाभिमान आहे, देहाभिमान. तर याचा मी नाश करतो. आणि जो सत्य प्रत्यय, जसा मी स्वतःबद्दल विचार केला पाहिजे तसा तो करतो. अहम सच्चिदानंद, अहम निर्विकार, असंगोहम असंगोहम, नित्य शुद्ध बुद्ध मुक्तोहम, निर्गुण निष्क्रिय नित्य निर्विकल्पो निरंजन, निर्विकारो निराकारो नित्य मुक्तोस्मि निर्मल. हे सगळे आपले नाव आहे. काय मला वाटलं की तुम्ही निर्विकार म्हणजे मी, नित्य म्हणजे मी. हे सगळे शब्द सध्या आपल्याकडून फार लांब कुठे आहे. याचा अर्थ की दुसराच आहे, की ब्रह्म आहे, देव आहे. मी कसा आहे, अनित्य अविकारी साकार, नित्य बद्धोस न तू नित्य मुक्तोस. पण आता स्वरूप तर आपलं हेच आहे. तुम्हाला जेव्हा कळेल ते कळेल. मंजिल तो यही है जब पोहोचेंगे. असं असतं खूप लांबचा प्रवास असतो, 48 तास ट्रेनमध्ये बसतो. त्यामुळे आता बसलो आहे, आता जेव्हा पोहोचतो ड्रायव्हर जेव्हा पोहोचून देईल. पण मध्ये उतरायचं नाही, धैर्य धारण करून बसू. आपोआप एक एक स्टेशन. कधी कधी ट्रेन इतकी स्लो असते ना, अगदी हळू. ट्रेन थांबली म्हणे, का थांबली म्हणे, म्हैस पुढे आली म्हणून. थोड्या वेळानंतर परत ट्रेन थांबली म्हणे, आता काय म्हणे 30 म्हैस परत आली पुढे. म्हणजे ट्रेन पेक्षा म्हैस फास्ट चालली. प्रवास हळूहळू जीवनाचाही प्रवास असाच इंच बाय इंच म्हणतात, हळूहळू प्रगती होते. पण त्या रांगेमध्ये आपण उभं राहिलं पाहिजे, बस पोचू. तर आता इथे देवाने कृपा केली आणि त्याला त्याचं ध्येय मिळवून दिलं. अज्ञानजम नाशयामि. आणि ध्येय कुठे होतं, काही लांब नव्हतं, आत्मभाव असतं. हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याचा साक्षात्कार त्याला झाला. म्हणे कसं काय झालं तर म्हणे ज्ञानदीपक, ज्ञानदीप, ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता ज्ञानाचा दिवा आहे, तर दिवा म्हणजे तिथे सगळं पाहिजे. तर इथे म्हणतात की जो दिवा आहे, जसं दिवा असतो, दिवा त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे.
म्हणजे ते काय आहे तर म्हणे विरक्त मन, आपलं जे मन आहे ना ते जणू काही तो दिवा आहे. पितळ्याचा असा दिवा असतो, चांदीचा किंवा, तर विरक्त मन. मग म्हटलंय की भक्ती जी आहे ना, भक्ती ते तूप आहे, स्नेह. शंकराचार्य जे म्हणतात भक्ती प्रसाद स्नेह अभिषिक्तेन, खूप छान, मद भावना अभिनिवेश. भक्तीने युक्त असं जे मन आहे तेच जणू काही तूप आहे, भक्तीने भरलेलं, तुपाने भरलेला दिवा असतो. आणखीन वात काय आहे तर इथे म्हणतात की ही जी बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी, ही वात आहे. हे पहा हळूहळू वात जळते. त्याप्रमाणे बुद्धीने तो काय विचार करतो, विचार करतो, विचार करतो, बुद्धी लावतो. तर भक्तियुक्त बुद्धी आहे. पहा तेल किंवा तूप भक्ती, वात बुद्धी. तर अशी बुद्धी जी जणू काही भक्तीमध्ये स्नान केलेली बुद्धी आहे, भिजलेली. जसं वात भिजलेली पाहिजे की नाही, भिजलेली वात जळते, त्याचप्रमाणे बुद्धी भक्तीने भिजलेली. म्हणजे नुसतं तर्क नाहीये त्याच्यामध्ये, वृक्ष नाहीये त्याची बुद्धी, लक्षात घ्या. हा, माधुर्य आहे त्याच्या, गोडवा आहे त्याच्या बुद्धीमध्ये. तर बुद्धी झालं, मन विरक्त आहे, वैराग्य आहे. कारण हे सगळे अंतःकरणाचे क्वालिटीज आहे. अंतःकरणामध्ये वैराग्य आहे, बुद्धीमध्ये तीव्रता आहे, तीक्ष्णता आहे, शुद्धी आहे. आणखीन मन भक्तीने भरलेलं आहे. असं जर एवढी तयारी असेल तर म्हणे मग मी ज्ञानाचा दिवा लावतो. मग जेव्हा आचार्य अशा शिष्याला उपदेश करतात तर लगेच दिवा जळेल. जर भक्ती नसेल किंवा बुद्धीच नसेल तर मग बृहस्पती जरी आला तरी तो दिवा लावू शकतो. ज्ञानदीपे नमः. तर इथे खूप छान सांगितलं. अच्छा, एक आणखीन आहे, तो दिवा विझून जातो जर वारं असेल तर इथे शंकराचार्य म्हणतात की ब्रह्मचर्यादि साधन संस्कारवत प्रज्ञावर्थिना विरक्त अंतःकरण आधारण विषय व्यावृत्त चित्त राग द्वेष अकलुषित निवात अपवारक. अपवारक म्हणजे काच, आपण ठेवलेलं काच. तर त्याच्यामुळे काय होतं, वारं नाही. तर इथे म्हणतात की राग द्वेष ईर्ष्या हे वारं आहे, आणि त्याच्यामुळे ज्योत जी आहे, ज्ञानाची ज्योत विझून जाते. पण यांनी आपल्याला प्रोटेक्ट केलेलं आहे, सुरक्षित केलेलं आहे. तर राग द्वेष कमी आहे, कमी काय नाहीच आहे. कलुषित अशुद्धी घाण आहे ती नाहीये. तेच जणू काही काय वातरहित, वायुरहित असं त्याचं हे मन आहे. 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, यथा दीपो निवातस्थ नेंगते सोपमा सुता. ध्यानासाठी तो बसतो आणि त्याला एकाग्र त्याचं चित्त होतं, आणि एका ज्योतीप्रमाणे हलत नाही, न इंगते, कापत नाही, चंचल नाही. इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे. तर असं ज्ञानाचा दिवा म्हणजे त्याला सम्यक ज्ञान होऊन जातं की मी कोण आहे. बस हे झाल्यावर मग आता सगळीकडे उजेडच उजेड राही, उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्त सोपान मुक्ताबाई, इंद्रायणी काठी लागली समाधी. त्याच्यामध्ये समाधी दशेमध्ये उजेडच उजेड आहे. नाशयामी तमः. याप्रमाणे इथे भगवंताने खूप सुंदर चरम अवस्था जी आहे, परम अवस्था साधकाची, ही इथे सांगितली. आता भगवंताने आपली वाणी थांबवली. जणू काही पाहत होते की आता अर्जुनाची काय प्रतिक्रिया आहे. तर आता यथोक्तां भगवतो विभूतिं योगं च श्रुत्वा अर्जुन उवाच. भगवंताचे हे वचन ऐकून आता अर्जुनाने बोलायला सुरुवात. गीतेमध्ये एक आहे, एका वेळेस एकच बोलतो. पार्लियामेंट सारखं नाही की संसद सगळे एकाच एका वेळी एक. अर्जुन उवाच. आता पहा अर्जुनाची काय प्रतिक्रिया आहे. परम ब्रह्म परम धाम. मी अर्जुन उवाच नाही बोललो नाही. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम. पवित्रं परमं भवान्. पुरुषं शाश्वतं दिव्यम्. आदिदेवमजं विभुम्. परं ब्रह्म परं धाम. अर्जुन एकदम खूप प्रसन्न झाला. एकदम भगवंताची स्तुती करू लागला. म्हणजे देवा, भवान, भवान म्हणजे तुम्ही नाही, जर त्याला आपण आदरार्थ काय आपण भवान. पुढे तर म्हणतो त्वाम, तुम्ही. कधी तर म्हणतो आपण, कधी म्हणतो तुम्ही. खूप जेव्हा औपचारिक असतं तेव्हा आपण केव्हा आलात. थोडं जर निकट झालं, क्लोज झालं तर तुम्ही. आणि अजून जवळ झाली तर तू. आणि मराठी लोकांना तुम्ही बोलले, तुम बोलतात. हिंदीमध्ये तुम. हिंदी लोकांना ते आवडत नाही. हे क्या तुम करते, आप बोलिए आप. आहे ना. पण आम्हाला माहित नाही, किंवा आम्ही तुम्हाला जवळचं समजतो म्हणून तुम म्हणतो. पण त्यांना माहित नाही की तुम शब्द एवढा चांगला नाहीये हिंदीमध्ये. आप. लहान मुलांना सुद्धा आप क्यों खेळणे गए थे आदरार्थ करा असतो. अच्छा, इथे अर्जुन कधी तर एकदम खूप आदर देतो, कधी एकदम मित्र आहे ना कृष्ण, थोडे तुम्ही तू असं म्हणतो. तर आपण कसे आहात. परम ब्रह्म परम धाम. तुम्ही परब्रह्म आहात साक्षात. हे आता मला ठाऊक झालेलं माहीत आहे. परमधाम, तुम्हीच परमधाम आहात. परमधाम म्हणजे शेवटचं काय गती. माणसाला जर कुठे जायचं असेल शेवटी तर म्हणजे तुमच्यामध्येच. तद्धाम परमं मम यद् गत्वा न निवर्तते. आता धाम म्हणजे तसंच आपण म्हणतो चार धाम वगैरे, तीर्थक्षेत्राला म्हणतो धाम. पण धाम देवाचं सुद्धा नाव. विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाचं नाव धाम आहे. आता कुठे येईल तुम्ही उद्या मला सांगा. कारण आजचं जरा अवघड मधूनच एकदम धाम हा लक्षात. यार आता इथे आहे म्हणावं विष्णू सहस्त्रनाम नका बोलू, सुरू विष्णू परमधाम. इथे फक्त देव म्हणतात की तुम्ही चार धाम करा, सगळं करा,
पण शेवटचं धाम खरं म्हणजे मीच आहे. मुक्ती देणारं धाम मी आहे. हे जे तीर्थक्षेत्र आहे ना, याला सुद्धा म्हणजे देवच मानतात, देवच आहे, तीर्थाच्या रूपात देवच आहे. आता जे प्रयागराज आहे त्याला म्हणतात तीर्थराज प्रयाग. सगळ्या तीर्थांचा तो राजा आहे. आणि तो राजा आहे तर मग तिथे सगळं वर्णन आहे. त्याचे सेवक कोण आहे, त्याचं सिंहासन काय आहे, असं वर्णन आहे रामचरितमानस. तर तीर्थांचा राजा. तर एक एक तीर्थाची एक एक देवता सुद्धा असते. जणू काही देवच त्या तीर्थाच्या रूपात तिथे प्रकट होतो. तर परमधाम, तुम्ही धाम आहे. पवित्रम परमम, तुम्ही परम पवित्र. परम पवित्र म्हणजे सगळ्या दृष्टीने पवित्र आहे. तुमचं चरित्र पवित्र आहे, तुमचं नाव पवित्र आहे, तुमच्या लीला पवित्र आहे, सर्वांगीण पावित्र्य. बरं का, नाम लीला गुण धाम. आणि तुमचं स्वरूप सुद्धा पवित्र आहे. स्वरूप आणि स्वरूपाची तर पावित्र काय सांगावं, जिथे दुसरा नाहीच आहे. आपण म्हणतो ना आत्मा पवित्र आहे म्हणजे काय, त्याला कोणी अशुद्ध करूच नाही शकत. अनटच्ड, अलिप्त, असंग. हे पहा, वस्तू अपवित्र केव्हा होते, जेव्हा एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळते. पाण्यामध्ये माती किंवा पाण्यामध्ये दूध, तर पाणी अशुद्ध, पाण्यामध्ये दूध आणि दुधामध्ये पाणी. तरी लोक विकतात ना दुधामध्ये पाणी किंवा पाण्यामध्ये दूध टाकून बघू, दोन्ही प्रकार. एक दूध विकणारा असं डोक्यावर ते काय म्हणतात त्याला, म्हणतो हंडा. हंडा तर असं दूध त्यात ठेवलं आहे, जात आहे. पाऊस पडत आहे, पावसाचे दिवस, झाकण वर उघडले, दूध लेलो दूध. अच्छा, दुधामध्ये पाणीच पाणी. तर ते जो दूध घेणार आहे म्हणजे हे काय दूध, पाणीच पाणी. तो म्हणतो सब भगवान की कृपा है. मैंने कुछ नहीं, देवाची कृपा. वरून आता तोच पाणी दुधामध्ये पाणी. क्या एक वस्तू, ते कोणची वस्तू टाकली तर अपवित्र. पण आत्मवस्तू अशी याच्यामध्ये कोणचीच वस्तू मिसळू नाही शकत. इतक्या वृत्ती, विचार, भावना येतात जातात, पण चैतन्य अलिप्त. खरोखर जर पवित्र वस्तू काही आहे तर आत्मवस्तू. कोणत्याच दृष्टीने कोणी सुद्धा त्याला अपवित्र करू नाही शकत. म्हणून रावणामध्ये सुद्धा ते चैतन्य आहे, ते पवित्र आहे. राक्षसांमध्ये चैतन्य अपवित्र नाही आहे, मन पवित्र आहे, मन शुद्ध आहे. तर पवित्रम परमम भवान, तुम्ही असे आहात. पुरुषम शाश्वतम, तुम्ही शाश्वत पुरुष आहात. नुसतं एक काय कृष्ण रूप नाहीये तुमचं, ते तर काय थोड्या वेळासाठी तुम्ही घेतलंय. तुम्ही शाश्वत आहात, नित्य आहात. नित्यम, दिव्यम, एकापेक्षा एक सुंदर भगवंताचे नाव. दिव्यम, दिव्य म्हणजे दिव्यता आहे, अलौकिक आहे. तुम्ही सामान्य नाही आहे. तुमचं तेज, तुमचं ज्ञान, तुमची शक्ती सामान्य माणसापेक्षा किती पटीने जास्त आहे. म्हणून दिव्यता आहे. समाजाला सुद्धा आपण पाहतो, जर कोणी अशी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत तर लोक म्हणतात दिव्य, दिव्य विभूती आहे, महापुरुष आहे, जणू काही देवानीच अवतार घेतला आहे सर्व. तर दिव्यम आदिदेवम, तुम्ही कसे आहात. आदिदेव, आदिदेव म्हणजे सर्व देवानां आदी, सगळ्या देवतांच्या आधी तुम्ही आहात. बाकी देव सगळे नंतर. आदौ, आणि देवाने स्वतःनेच मागे सांगितलंय अहम आदिही देवानाम
अर्जुन फक्त तेच परत. आणि अजम विभूम, मी अजन्म आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही अजन्म आहात. अजन्म, खरं स्वरूप तुमचा अजन्म आहे, पण आम्ही तुमचा जन्म वाढदिवस साजरा करतो, कारण लोणी खायला मिळतं म्हणून. तुमच्या निमित्ताने एक आनंद उत्सव करण्यात एक संधी मिळते. पण तुम्ही खरोखर कसे आहात? अजम, जन्म नाही. अवतार स्वतः देव म्हणतो अजोपी, मी अजन्म आहे. अजम विभूम, आणि तुम्ही कसे आहात? विभू आहात. विभू म्हणजे व्यापक. विविधम भवती, विविध रूपात तुम्हीच इथे प्रकट झाले. तर पहा, अर्जुनाने असं देवाची खूप छान स्तुती केली. आणि अर्जुन जो आहे तो, त्याला माहित आहे की हा कृष्ण म्हणजे एक सामान्य गवळी नाही, गाय चरवणारा नाही आहे. कारण पदोपदी या पांडवांचं रक्षण यांनीच केलेलं आहे. कृष्णाने खांडव प्रस्थाला इंद्रप्रस्थ बनवण्यामध्ये कृष्णानेच मदत केली. त्या लाक्षागृहामधून बाहेर काढण्यास मदत केली, इनडायरेक्टली, अप्रत्यक्ष. तर प्रत्येक संकटामध्ये, म्हणून तो आपण ते भजन आहे ना, केशवा माधवा तुझ्यासारखा तूच नाही. त्याच्यामध्ये ना धावून येतो संकटात, एक ओळ येतील देव, संकटातून आहे ना, नाही ते वेगळं. पळवितो ते वेगळं आहे. ते अच्छा अच्छा, मला वाटतं पण कुठेतरी मी ऐकलंय असं, तर ते सत्य आहे. म्हणून इथे अर्जुन खूप स्तुती करत आहे. आणि पहा, तो म्हणतो की तुम्ही एवढे मोठे आहात, हे फक्त मीच म्हणत नाही, तर मोठे मोठे लोक तुम्हाला तुमचं महिमा लागतात. खरोखर ती व्यक्ती मोठी आहे हे कसं समजायचं? जेव्हा मोठे लोक त्याची स्तुती करतात. नाही म्हणे मी सुद्धा मोठा आहे, गल्ली बोळात जे लोक आहेत ते सगळी माझी खूप स्तुती करतात, पण गल्लीच्या बाहेर कोणी मला ओळखत नाही. हनुमान चालिसेमध्ये पहा, हनुमंताची स्तुती कोण कोण करतात? सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा यम कुबेर दिगपाल जहां कवि को विद कही सके कहा. इतके सगळे लोक तुमची स्तुती करतात, तरी ते पूर्णपणे वर्णन करू शकतात. तर म्हणून आता इथे अर्जुन काय म्हणतो की पहा, आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे आहुस्त्वां ऋषयः सर्वे असितो देवलो व्यासः म्हणे सर्वे सर्वे आहू, सगळेजण तुमच्याबद्दल बोलतात, सांगतात. सगळ्यांचं एक मत आहे जे मी आता सांगितलं. म्हणजे सर्वे म्हणजे कोण? तर म्हणजे सर्वे ऋषयः त्वाम, सगळे ऋषी तुमच्याबद्दल बोलतात. आता इथे त्वाम आधी भगवान तुमच्याबद्दल हेच सांगतात की तुम्ही परब्रह्म आहात, परम पवित्र आहात. ऋषी, आणि कोणचे ऋषी? तर म्हणजे देवर्षी. नारद, नारद फार मोठा भक्त आहे. नारम ददाति इति नारद, नारम ज्ञानम.
जो ज्ञान देतो भगवंताचं सगळ्यांना त्याला म्हणतात नारद. नारम ज्ञानम भगवत तत्वस्य, भगवत तत्वाचं ज्ञानाचा प्रचार करणारा नारद. म्हणून गुरुदेव म्हणायचे स्वामी चिन्मयानंदजी महाराज की सगळ्यात पहिला मिशनरी प्रचारक कोण असेल तर म्हणे नारद फर्स्ट. आणि त्यांनी संकल्प घेतलेला आहे भागवतामध्ये, गेहे गेहे जने जने भक्तिम त्वाम स्थापयिष्यामी. भक्ती माता तुला मी घरोघरी स्थापित कर, सगळ्यांना भक्त. तर नारद स्वतः भक्त, आणखीन फक्त घरी बसले असं नाही, भक्तीचा प्रचार प्रसार करत आहे. तर नारद ऋषी जाणतात. त्यानंतर असित, देवल हे सुद्धा ऋषींचीच नावं आहे. पुराणांमध्ये यांचं वर्णन आहे. आता हे तुमच्यासाठी मी गृहपाठ देऊ शकतो. हे 2 ऋषी कोण आहेत जरा शोधून. हा, असित आणि देवल 2 पितापुत्र आहे. पितापुत्र आहे. हो ते अजून माहिती कोणाला नाही म्हणे. उद्या गुगल करून आम्ही दाखवत सांगतो. हा नाही, सांगा सांगा कोणाला माहिती. मी अजून वाचलेलं नाही म्हणून म्हणतो मी, नुसतं नावच पाहिजे. एवढंच माहिती पुराणांमध्ये आहे. याच्यामध्ये आलेलं आहे काय म्हणतात, गुरुदेवांच्या व्याख्यामध्ये आलेलं आहे, त्यांनी दिलं आहे. देवल कोण आहे असे आलं आहे ना. हा काय लिहिलंय सांगा ना. देव ऋषी आणि देवल ऋषी. हा, देव ऋषी आणि देवल ऋषी. देव ऋषी आणि देवल नाही, देवल वेगळं आहे. असित यांचा उल्लेख ललित विस्तारात एकदाच आला आहे. विष्णू पुराणामध्ये विश्वामित्रांचा पुत्र म्हणून देवल यांचा उल्लेख आहे. तर देवल. तिसरे व्यास. व्यास सगळ्यांना माहित आहे. व्यास ऋषी. व्यास म्हणजे नारायणांचा कला अवतार आहे. व्यास भगवंताचाच कला आणि सगळं काही जाणणारे व्यास. शुकमुनींचे वडील. भगवद्गीता लिहिणारे व्यास. व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना म्हणतो. त्यामुळे व्यास ऋषी. स्वयंचैव ब्रवीषी मे. आणि म्हणे तुम्ही सुद्धा आपल्याबद्दल हेच सांगतात, म्हणजे हे सगळे लोक तुमच्याबद्दल सांगतात आणि तुम्ही सुद्धा स्वतःबद्दल हेच सांगतात ना की मी सगळ्या ऋषींचा देवतांचा आदी आहे, मला कोणी जाणू शकत नाही. म्हणजे तुम्ही सांगतात, मी सांगतो, ऋषीमुनी सांगतात, सगळेजण एक मत. इथे दुसरा पक्षच नाही. म्हणजे सगळे वोट, सगळे मत तुम्हालाच, असे ते म्हणतात. आणखीन इथे अर्जुन म्हणतो की जे काही तुम्ही सांगतात ते सगळं मला मान्य आहे. फार छान. सर्वम एतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः सर्वं एतद्रुतं मन्ये आता इथे अर्जुन पूर्णपणे जणू काही समर्पित झालेला आहे. तो काय म्हणतो, देवा तू जे काही म्हणत आहे, जे काही सांगत आहे, सर्वम एतत् ऋतं मन्ये, हे सगळं खरं आहे. आणखीन यन्माम वदसी,
जे तुम्ही मला आत्तापर्यंत सांगितलं आहे ते सगळं काही सत्य आहे, म्हणजे मला काही शंका नाही आहे, संशय नाही आहे की तुम्ही किती मोठे महान व्यक्ती आहात. तुम्ही स्वतः साक्षात ईश्वरच आहात. आणि पुढच्या वेळी म्हणतो नाही ते भगवन व्यक्तिम विदुहु, म्हणे तुमचं जे व्यक्ती आहे हे भगवन, हे संबोधन आहे प्रसंग. हे भगवान तुमची व्यक्ती म्हणजे अभिव्यक्ती, प्रभाव, वैभव न विदुहु, कोणीच जाणू नाही शकत. न देवा न दानव, देवता आणि दानव हे जाणू नाही शकत. तर मग आमच्यासारखे सामान्य माणसांची काय चर्चा. तर तुम्ही जे काही म्हणाल ते मला आता स्वीकार आहे. तुम्ही म्हणाल दिवस आहे तर दिवस आहे, रात्र आहे तर इतकी त्याची येते काय निष्ठा किंवा विश्वास बसलेला आहे. आत्तापर्यंत पहा त्यांनी हे ऐकलं ना, त्याचा परिणाम आहे. नाही तर तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये पहा किंवा पहिल्या अध्यायामध्ये तो हट्ट करत नाही न योत्से इथे गोविंद, मी युद्ध करणार नाही. आणि तोच एक भाषण देतो पूर्ण. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत नुसतं ऐकत आहे, गुरुदेव खूप गंमत करायचे. अर्जुन बोलत आहे, देव इकडे तिकडे पाहत आहे, बोलतो. आता हे त्या वक्त्यासाठी फारच अपमानास्पद असतं. कोणी सांगत आहे तुम्ही जर इकडे तिकडे पाहत राहिला, तुमचं लक्ष नाहीये काही, तुम्ही आम्हाला आदर श्रद्धा देत नाही, तुमच्या शब्दाला काही वजन नाही. अर्जुनाच्या शब्दाला भगवंताने काही जास्त वजन दिलं, त्याने तो बोलत आहे. पण मग जेव्हा भगवंताने सुरुवात केली तेव्हा अर्जुन एकदम त्याचा स्वर बदलला. आपण पाहतो 11व्या अध्यायानंतरचा अजून बदलला, कारण एवढं त्यांनी विराट रूप पाहिलं, तो पूर्णपणे अगदी गळून पडला. त्याचा अभिमान म्हणजे नव्हताच, पण जे काही ट्रेसेस असतील ते सुद्धा. तर पहा इथेच तो म्हणतोय की देवा यन्माम प्रतिभाषसे वदसी, ते सगळं सत्य आहे. आणखीन ऋतम मन्य, ऋतम म्हणजे सत्य. ऋतम शब्द दिसला का तुम्हाला? सर्वम एतद ऋतम, हे धृतम लिहिले ना, धृतम विच्छेद करा, सर्वम एतद ऋतम. आपण म्हणतो ना ऋतम वदिष्यामी, सत्यम वदिष्यामी. तर ऋतम म्हणजे शास्त्रीय सत्य, असं एक फरक करतात. सत्यम वदिष्यामी म्हणजे व्यवहारामध्ये जे सत्य आहे, आणि ऋतम म्हणजे शास्त्रांना जे काही सांगितलेलं आहे सत्य तेच मी सांगेन. तर इथे ऋतम म्हणजे सत्यम या अर्थामध्ये आहे. तर जे तुम्ही सांगत आहात ते सगळं खरं आहे, आता मला काही त्यात शंका नाही. आणखीन तो काय म्हणतो पहा पुढच्या श्लोकामध्ये. एका श्लोकामध्ये 5-5 संबोधन दिले. अर्जुनाचं मन एवढं द्रवित झालेलं आहे, भक्तीने भरलेलं आहे, संपन्न भिजलेलं आहे. स्वयमेवात्मनात्मानं वेत्तत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते स्वयमेवात्मनात्मानं वेत्तत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. तो म्हणतो हे पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम, सगळ्या जीवांमध्ये उत्तम. पुरुषोत्तम शब्द 15व्या अध्यायामध्ये आहे, पुरुषोत्तम योग. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जाणतात, तुम्ही म्हणजे तुम्हाला इतर कोणी जाणू शकत नाही.
स्वयमेव आत्मना आत्मानं वेत्थ. आपणच आपल्याला जाणता, तुम्हीच तुम्हाला जाणता, आम्ही जाणू शकत नाही. जाणू शकतो पण एवढंच. इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला टिप ऑफ आईसबर्ग. हिमखंड असतं ना, हिमखंड ते समुद्राच्या वर एवढं दिसतं, म्हणजे आतमध्ये पूर्ण इतकं मोठं असतं. त्याच्यामुळेच टायटॅनिकचे 2 तुकडे झाले. टायटॅनिक नावाचं जहाज, सिनेमा पाहिला का नाही? टायटॅनिक. तर एवढंच दिसतं ते, पण त्याच्या खाली आदळ होत जहाज. त्याला म्हणतात टिप ऑफ आईसबर्ग. तर जे भगवंताला आपण जाणतो ते एवढंच, 1 अंश. देवा तुला तूच जाणतो, तुझा महिमा, तुझी शक्ती. कारण आपली बुद्धी अल्प आहे, आपली शक्ती अल्प आहे, आणि तू आहे कसा अनंत. अनंता तुला कोण पाहू शकेल. म्हणून हनुमान चालिसेमध्ये एक ओळ येते, आपण तेज समारो आपे. तुमचं तेज तुम्ही सांभाळू शकता. जसं एक 0 वॉटचा बल्ब आहे, 0 वॉटचा, आणि त्याच्यामध्ये 1000 वॉट तुम्ही जर पास केलं तर काय होईल? फ्यूज नाही. आपण लोक 0 वॉट. आणि भगवंताची शक्ती ज्ञान न अहम न जानामी त्वमेव वेद. सोई जाने जेहि देहु जनाई, जानत तुम्ही. रामायणामध्ये एक चौपाई आहे, म्हणे कोणाला तुमचं ज्ञान होतं तर म्हणे तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही तुमचं ज्ञान त्याला देऊ, स्वतःहून नाही. तुम्ही जर कृपा कराल तर यस जाऊ. तुम्हारी कृपा पाव कोई कोई. सगळ्यांवर तेवढी कृपा होत नाही. तुम्हारी कृपा तर म्हणे तुम्ही असे एवढे मोठे आहात. जसं एक लहान मुलगा हिमालय पाहून आला. आता त्याला विचारलं तू काय पाहिलं? म्हणजे एवढा मोठं माउंट हे होतं, काय डोंगर एवढं मोठं. आता तो काही तेवढीच त्याची शक्ती. खूप मोठं होतं, खूप मोठं. तर ते बेडकाची आहे ना गोष्ट, तो बेडूक त्या विहिरीमध्ये आहे, आणि त्याच्यावर एक मासा आला मोठा समुद्राचा. आता कसा आला हे विचारू नका, पण तो आला. कारण समुद्रावरून विहिरी. आता तो बेडूक विचारतोय की तू कुठून आला? तर म्हणे मी समुद्र. अच्छा, म्हणे समुद्र काय असतं? आता तो बेडूक कधी त्या विहिरीच्या बाहेर गेला त्याला कसं समजतं? म्हणजे जेवढं पाणी दिसतंय ना, याच्या लाखपटी, म्हणजे एवढं प्रमाण पाण्याचं इथे आहे. 1,00,000 विहिरीमध्ये जेवढं पाणी असतं तेवढं पाणी जिथे आहे. एवढं आता कारण म्हणजे हे वर्णन बरोबर आहे का? समुद्रामध्ये काय एवढंच आहे? 1,00,000 पाणीच पाणी. पण आता आपली बुद्धी नाही, म्हणजे त्याची केवढं तो सांगू शकतो. त्याचप्रमाणे सगळे ऋषी मुनी संत देवाचं वर्णन करतात, जेवढं त्यांना देव समजला तेवढं. खरं तर तोच जाणतो. म्हणून आलेलं आहे ना, माम तू वेदन कश्चन. मला कोणी जाणत नाही, पण मी सगळ्यांना. आणखी इथे अर्जुन काय म्हणतो? भूतभावन भूतेश देव देव जगतपते. संबोधन आहे भगवंताचे. तो भूतभावन आहे, भूतांचं पोषण करणार आहे. भूतभाव आहे. भूतानी भावयती इथे भूतभावना. भूतेश सगळ्या भूतांचा ईश आहे. देव देव सगळ्या देवतांचा देव आहे, देवानाम देव. जगतपती आहे तू, जगतपते. सामान्य पती नाही आहे, जगतपती. पती शब्दाचा अर्थ असतो पाती इति पती. जो रक्षण करतो त्याचं नाव आहे पती.
श्रीपती, धीपती, भगवंताचे खूप नाव आहे. गुणपती, गजपती, ममपती, वरपती, सुरपती, श्रीपती, धीपती. भजन मी म्हणतो. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, श्रियपती, धीरपती, धरामपती. सगळ्याचा पती तूच आहे. समृद्धी संपत्तीचा स्वामी तू आहे, पृथ्वीचा स्वामी तू आहे. तर जगतपते, संपूर्ण जगाचा स्वामी. याप्रमाणे अशी स्तुती केली. आणखीन तो काय म्हणतो, वक्तुम अर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमास्त्वं व्याप्य तिष्ठसि. वक्तुमर्हस्य शेषेण याभिर्विभूतिभिर्लोकान् इमास्त्वं व्याप्य तिष्ठसि. अर्जुन इथे स्वीकार करतोय, मान्य करतोय. अर्हसी अशेषेण वक्तुम, म्हणे तुमच्या जेवढ्या विभूती आहेत, तुमचं सामर्थ्य, ऐश्वर्य, व्याप्ती, म्हणे ते तुम्हीच सांगू शकता, तुम्हीच योग्य आहात. वक्तुम अर्हसी, बोलण्यास योग्य. अशेषेण, शेषेण म्हणजे काय उरतं त्याला म्हणतात शेष. अशेष म्हणजे काही न, म्हणजे जेवढ्या विभूती आहे पूर्णपणे तुम्हीच त्याचं वर्णन करू शकता. आणखीन तुम्ही कसे आहात, व्याप्य तिष्ठती, तुम्ही संपूर्ण लोकांना व्याप्त केलेलं आहे. लोकान इमाम व्याप्य तिष्ठसी, तुमच्या विभूती सगळ्या लोकांमध्ये आहे. लोक म्हणजे ब्रह्मलोक, देवलोक, आणि लोक शब्द दोघां मराठीमध्ये लोक म्हणजे लोक, संस्कृत सुद्धा होतं, पण इथे लोक म्हणजे स्थान, जग. तर जेवढे हे 14 भुवन आपण म्हणतो, त्यामुळे सगळ्यांमध्ये तूच तू आहे, विस्तार आहे तुझा. हे पहा, एक तर कसं विस्तार आहे, सत रूप आहे. सत 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 सत, अस्ति अस्ति अस्ति, वेदांतामध्ये आपण म्हणतो. समम, सगळ्यांमध्ये चैतन्य रूपात तू व्याप्त आहे. ही स्वरूपची व्याप्ती झाली, स्वरूप दृष्टी. पण इथे विभूतीच्या दृष्टीने व्यापक आहे. म्हणजे जर तुझं स्वरूप अनंत आहे, चैतन्याची काही सीमा नाही, त्याचप्रमाणे हे चैतन्य जेव्हा विविध रूपात प्रकट होतं, त्याची सुद्धा काही सीमा नाही. कारण इथे प्रकरण कशा चालू आहे, विभूतीचं, वैभवाचं. इथे तात्विक विवेचन नाही सुरू, तत्वाची चर्चा नाहीये. फरक कळतो का तुम्हाला आता? आता म्हणजे इतक्या दिवस ऐकत आहे म्हणून. तत्वज्ञान, आत्मज्ञान हे पारमार्थिक सत्य आहे. आणि मग हे जे औपाधिक वर्णन आहे ना, त्याचे एवढे रूप आहे, एवढं नाव आहे, याला काय म्हणू, विभूती. तर या विभूतींनी व्याप्त आहे तुमचं सगळं, हे संपूर्ण जग. तर देवाने रामायणामध्ये सुद्धा तुळशीदासजी म्हणतात, इदम इत्थम कही जाईन सोयी. इदम इत्थम म्हणजे तुम्ही एवढे आहात असं नाही सांगू शकत. एवढेच आहात, हिच्यापेक्षा जास्त नाही म्हणे, असं नाही. तुम्ही केवढे आहात तुम्हाला. तर आता हे सगळं म्हणून हळूहळू अर्जुन कुठे जातोय माहिती आहे, त्याची इच्छा आहे विभूती ऐकायची. किती विभूती तुमच्या आहेत. अच्छा, आधी तो स्वतःच मान्य करतो की तुम्ही सांगू नाही शकत. आणि देवाने सुद्धा आपण जेव्हा बोलायला सुरुवात केली
तेव्हा ते सुद्धा म्हणतात. तर अर्जुन म्हणतो की मला माहित आहे तुम्ही अनंत आहात, पण म्हणे आता बा पुढच्या श्लोकात की काही तुम्ही आम्हाला विभूती सांगा की तिथे आम्ही तुमचं ध्यान करू शकतो. पहा श्लोक वाचू. कथम विद्यामहं योगिन त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. म्हणे कथम कसे काय विद्याम जाणावे, मी तुम्हाला कसं कोणत्या प्रकारे जाणू आणि कशा प्रकारे निरंतर सतत तुमचं चिंतन करू. कारण तुम्ही एवढे मोठे आहात म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये तुम्ही पूर्णपणे म्हणजे आकलन माझी बुद्धी करून. तर कसं काय मी तुमचं चिंतन करू. तर म्हणे करा ना, अनंत आहे मी अनंत आहे म्हणे ते बुद्धीमध्ये बसत नाही. मला काहीतरी असं तुम्ही आधार द्या, आधार. तर म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतो केषु केषु च भावेषु. कोणकोणत्या रूपात मी तुमचं चिंतन करू शकतो हे तुम्हाला सांगा. भावेषु म्हणजे काय, रूप, कशा प्रकारे असं. केषु केषु भावेषु भगवन चिंत्योसी मया, माझ्याद्वारे तुमचं चिंतन कसं होऊ शकेल. हे बघ कसं असं 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 उलट वाक्य म्हणतं. मी तुमचं चिंतन करेन असं नाही, माझ्याद्वारे तुमचं चिंतन कसं होऊ शकेल. म्हणजे तुम्ही कृपा कराल तेव्हा तो हे होऊ शकेल. तर ते आता तुम्ही मला सांगा. चिंत्योसी भगवान केषु केषु. आणखीन अर्जुन शेवटी ते म्हणतो विस्तरेण आत्मना योगम विभूतींच जनार्दन. म्हणे मला आता थोडक्यात नका सांगू, विस्तार पाहिजे होता. विस्तार आता मला त्याची टेस्ट काय रस लागला. म्हणजे संगीतवाले असतात ना दर्दी लोक. आता भीमसेन जोशींनी किंवा अभिषेकी बुवांनी एक राग म्हटला तर आणि ते म्हणतात आता भैरवी. तर नाही नाही, अजून सुरुवात, अजून तर तुमचा घसा तापला आहे. अजून विस्तार, तासन तास. आम्ही सुद्धा रात्रभर मैफिली यायची या लोकांनी, शास्त्रीय संगीत रात्रभर 3-3 तास 4-4 तास एकानंतर एक राग अभंग भजन. तर जर आवड असेल तर सगळं काही. एकच सिनेमा लोक किती वेळा पाहतात. म्हणे मी तर उठतच नाही त्या थिएटर मधून. म्हणे कसं काय. म्हणे मी तो प्रोजेक्टर चालवणार आहे. मला तसं. तर तुम्ही विस्ताराने सांगा, योग सांगा आणि विभूती सांगा. आणि काय अर्जुन म्हणतो भूय कथम, भूय परत. हे पहा या अध्यायाची सुरुवात कुठून झाली होती, भूय. हा भगवंत म्हणतात की मी तुला परत सांगतो. तर आता अर्जुनाने तोच शब्द उचलला. म्हणे मी सुद्धा विचारतो तुम्हाला परत 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 तुम्ही सांगा, अजून विस्तार करून सांगा. का. म्हणे तुमचं प्रवचन म्हणजे प्रवचन नाहीये, शब्द नाहीये, अमृतधारा. शंकराचार्य म्हणतात इथे की हे अमृत आहे. स्वतःच तो म्हणतो पहा भूय कथा तृप्तिरिही शृण्वतो नास्ति मे अमृतम.
हे तुम्ही जे सांगत आहात ते अमृत आहे. आणि असं कधी कोणी म्हणेल का आता बस नको मला अमृत, एवढं द्या. तृप्ती माझी होत नाहीये, नास्ती तृप्ती. शृण्वत, ऐकता ऐकता तृप्ती होत नाही. म्हणून तुम्ही स्वतःबद्दल सांगा, तुमचा विस्तार करून सांगा, जेवढ्या विभूती आहेत. याप्रमाणे इथे अर्जुनाने या 6-7 श्लोकात भगवंताचं महात्म्य जणू काही गायलं. आता भगवंताची सुरुवात. आता खूप छान आहे विभूती. एकानंतर एक श्लोकामध्ये भगवंतानी आपलं प्रेझेन्स सांगितलंय, उपस्थित. या रूपात आहे, या रूपात आहे, या रूपात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आरती श्री चिन्मय